टीम ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला चुना और दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान पर। जगदीश और निश्वर और आगे का कमेंट्री का भार संभालेंगे अनिकेत बामंदे। धन्यवाद। धन्यवाद सचिन जिम सर. खरं तर हिंदीचा एक गोड आवाज, हिंदीचा एक सुमधुर आवाज आणि ज्यांच्या वाणीतून तर आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत. अकुटप्याचा बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न अपील झाली. वेध शरीराचा घेतला गेला, पायाला लागून सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये बॉल जात असताना पाहायला मिळतोय. यारा यवतमाळ ॲग्रिकॉस यवतमाळचा संघ त्यांच्या विरोधामध्ये नाशिक ॲग्रिकॉसचा संघ आहे. खरं तर अगोदर यांचा आवाज आपण ऐकलात सचिन टीम सर. हिंदीचा एक गोड आवाज, त्यांचेही धन्यवाद असतील. लोअर फुल टॉस कव्हर्समध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचाही कॉल आणि 2 धावा या बॉलवरती सहजतेने जोडल्या जातील. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं, अधिष्ठांचं, सहकार्यांचं, त्याचबरोबर आमच्या संपूर्ण आयोजन समितीचं मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. आणि खरं तर अगदी पहिल्या दिवसापासनं स्कोररच्या भूमिकेमध्ये, आमचे ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये, क्रिक हिरोजच्या भूमिकेत विशालजी बर्डे सर होते, मॅन्युअल मनोजजी बेराड सर आहेत. लोअर फुल टॉस हातामध्ये होता, कॅच होऊ शकला असता, प्रियोम डिलिव्हरी होती आणि त्या डिलिव्हरीला आता मात्र डिनाय केलं गेलंय. विकेट मैदानाच्या आतमध्ये येऊ शकली असती, परंतु मात्र इथे झेल हातामधून निसळतोय. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा फुलरलिनचा बॉल होता. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र या बॉलवरती बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र पाहायला मिळणार नाहीये. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती टीम यारा यवतमाळ ॲग्रिकॉस संघाची 6 धावा बिनबाद. एक संधी सुद्धा होती, ती संधी इथे गमावताना पाहायला मिळत आहेत फिल्डर. पहिला ओव्हर समाप्त. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2016 साठी विशेष सहकार्य करणारे भीष्मसेनजी डालमिया, कृषी वैभव बुलढाणा, देविदास पाटील, श्री लक्ष्मी ट्रेडर्स धाड, माननीय श्री नंदकिशोर पडोड, भगवंत कृषी केंद्र धाड, माननीय श्री राजेश भाऊ साबळे पाटील, यश कुमार सर्व्हिस सेंटर चिखली, माननीय श्री विनोद भाऊ चव्हाण सीट चिखली, माननीय श्री नितीन सुपे, नितीन ॲग्रो सेंटर मोताळा, माननीय श्री घनश्याम भाऊ सुरोशे, चिंतामणी ॲग्रो सेंटर धामणगाव वडे, माननीय श्रीकांत भाऊ भराड. तर वळतोय आपण मॅच कडे, ज्याचा आवाज तुम्ही ऐकत होतात. शामराव आल्यात आणि पहिल्याच बॉलवरती शामरावने अगदी दांडी गुल केली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये निश्वर चव्हाण सलामीचा विस्फोटक बॅटर आज मात्र सस्त्यात बाद होतोय आणि टीम यारा यवतमाळ संघाला एक मोठा धक्का लागत असताना अगदी या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. आणि आता टीम यारा यवतमाळ संघाचा पाठीचा कणा. खरं तर जर पाहिलं ना तर मध्यभागी बॅटिंग करत असताना आता बॅटिंगसाठी आर के उतरल्यात. आर के म्हणजे राजू काळंबे. एक टीम यारा यवतमाळ संघाचा विस्फोटक बॅटर क्रमांक 2 वरती फलंदाजीसाठी येतो आणि इथून संघासाठी एक जर पाहिलं तर न्यू रचण्याचं काम हा फलंदाज करत असतो. आज सुद्धा बॅटिंगसाठी आल्यात आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथे मात्र शामरावची चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवरती सन्मानाने खेळून काढलाय. सन्मान देत असताना या बॉलवरती डायरेक्ट हिट केलाय जरूर, परंतु मात्र फलंदाज अगदी सहजतेने पोहोचतील आपल्या रन कंप्लीटसाठी. रन कंप्लीट होतोय. एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. धाव संख्या 7 धावा. एक गडी बाद. टीम यारा यवतमाळचा संघ नाशिक ॲग्रिकॉस 11 संघाने टॉस जिंकलाय. आमंत्रण बॅटिंगचं दिलं टीम यारा यवतमाळ संघाला आणि त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे तशा पद्धतीची बॉलिंग आहे. एक जर पाहिलं तर लॉफ्टेड स्वीप खेळण्याचा प्रयत्न घुटना टेकला होता, परंतु मात्र इकडे जसं कनेक्शन पाहिजे तसं कनेक्शन मात्र पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. फुलटॉस बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. फुलटॉस लेनचा बॉल. ही स्ट्रेंथ नाहीये आरकेची खेळण्याची, परंतु आज त्यांना माहिती आहे मोठा सामना. इथून सामना जर अगदी बराबरीला खेळायचा आहे तर संयम राखावा लागेल आणि तोच संयम मैदानाच्या आतमध्ये आरके इथे जर पाहिलं तर पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेला वळला, त्यामुळे बॅटच्या बाहेरची मोहीम कडा लागली, परंतु फ्लाय स्लिपला बॉल सहजतेने अडवल्याही जाईल. एकही धाव जोडली जाणार नाही या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल टाकताय तिकडे. शामराव शिंदेचं कौतुक करावं लागेल. बघा मागच्या 5 बॉलमध्ये मात्र 2च धावा खर्च केल्या आणि पहिल्याच बॉलवरती अगदी जर पाहिलं ना तर निश्वर चव्हाणची विकेट त्यांनी आपल्या नावे केली आहे. या ओव्हरमध्ये दबाव वाढला. अरे तो दबाव कायम ठेवलाय आतापर्यंत शामराव शिंदेने. इथे समोर खेळलाय बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत सरळ हातामध्ये. शामराव शिंदेचा अप्रतिम मारा आणि आजच्या दिवसामध्ये यारा यवतमाळ संघाला आर के राजू काळंबेची एक मोठी विकेट आपल्या नावे केली आहे. धक्का क्रमांक 2 एक मोठा लागतो आहे. जणू काही पाठीचा कणा मोडला या विकेटने आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. 2 गडी बाद. टीम यारा यवतमाळ ॲग्रिकॉल्स. आपल्या टुर्नामेंटसाठी विशेष सहकार्य करणारे गणराज ॲग्रो सेंटर मेकरचे मान्य श्री श्रीकांत भाऊ भराड, मान्य श्री संजय भाऊ राजगुरू, गुरुकृपा कृषी सेंटर लोणार, मान्य श्री सतीश शेठ मोंदडा, बालाजी ट्रेडर्स लोणार, मान्य श्री दिगंबरप्पा खुरपे, विशाल कृषी केंद्र शिंदखेड राजा, माननीय श्री शिवाजीराव वानखेडे पाटील, गजानन कृषी केंद्र जानेफळ, मान्य श्री अरुण शेठ मोहता RM मोहता शेगाव, मान्य श्री गौरव शेठ गांधी न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूर, मान्य श्री गजानन भाऊ वराडे शेतकरी कृषी केंद्र नांदुरा, मान्य श्री राजेशजी सोमानी सोमानी ॲग्रो नांदुरा, मान्य श्री तुषार शेठ कोचर NC कोचर मलकापूर, मान्य श्री संदेश भाऊ पाटील गजानन कृषी केंद्र मलकापूर, मान्य श्री आकाश भाऊ पालवे यश कुमार कृषी केंद्र तेळगाव मही, मान्य श्री सागर भैया सागर कृषी केंद्र पिंपळगाव काडे यांनी विशेष सहयोग केलं, त्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचे खूप खूप आभार. आकाश पाटील बॉलिंगसाठी पहिलाच बॉल. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फेकी केली आहे, परंतु यष्टांवरती नाही आहे, त्यामुळे या बॉलवरती सहजतेने सिंगल जोडली जाईल. शामराव शिंदेचा आजच्या दिवसातला पहिल्या ओव्हरचा स्पेल बघा. मात्र जर पाहिलं तर 2 मात्र धावा खर्च केल्या आणि विकेट आपल्या नावी आज पुरेपूर 2 केल्यात. पहिल्याच बॉलवरती निश्वर चव्हाणची विकेट तिथे क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर मात्र आर के राजू काळंबेला आपल्या जाळ्यात फसवलं तिकडे. हाय बॉल समोर टाकला. प्ले अँड मिस. नाही ज्या वेळेला विकेट लागोपाठ पडतात ना, दबाव अगदी जर पाहिला तर तो त्या पद्धतीने वाढत जातो येणाऱ्या काही फलंदाजांवरती. तो दबाव आता झळकतोय मैदानाच्या आतमध्ये. हाय बॉल शॉर्ट ऑन पुल चांगला केलाय. गॅप मध्ये आहे. गॅप भेटलाय आणि इथे
पंच ज्या पद्धतीने लगावला ताकदीने हा बॉल भिरकावून दिलाय, चाबूक फटका, बॉल डीप मिडविकेट बॉल लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. इकडे चौकार आलाय. धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा 13. पुन्हा एक वेळ फुलर लेनचा बॉल बॉटमला जाऊन आदळतोय, त्यामुळे समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव सहजतेने स्ट्राईक रोटेट होते. इथे टीम यारा यवतमाळ संघाची धावसंख्या आता 14 धावेंवरती 14. जगदीश जाधव, सूरज ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीने खोऱ्याने धावा केल्या आपल्या टीमसाठी आणि खरं तर जबाबदारी सोपवली आजच्या दिवसात. पुन्हा एक वेळ समोर खेळलाय, फिल्डर आहेत थोडेसे दूर आणि डोक्यावरून बॉल उसळी खात जातोय सरळ लॉंग बॉल लाईनच्या पलीकडे. जगदीश जाधवच्या बाटमधून आलाय चौकार. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर एक धाव सहजतेने घेतली गेली या बॉलवरती. तर इथे 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा 2 गडी बाद. टीम यारा यवतमाळ ॲग्रिकॉसचा संघ. हॅलो, आपले इथं जर कॅप्टन उपस्थित असतील तर त्यांनी टॉस बॉक्सवर जायचंय. आपले क्वार्टर फायनलचे लॉट्स पडत आहे. जर माझा आवाज कॅप्टनपर्यंत पोहोचत असेल तर कॅप्टननी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आपल्या पुढच्या क्वार्टर फायनलचे टॉस लॉट्स पडणार आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा 2 गडी बाद. टीम यारा यवतमाळ ॲग्रिकॉसचा संघ. खरं तर आज या 2 दिवसांसाठी आपल्यासोबत खास छत्रपती संभाजीनगरहून आमंत्रित केलंय आमच्या मार्गदर्शक, त्याचबरोबर मित्र सौरभ राजपूत यांना. खरं तर मराठीचा आणखीन एक गोड आवाज आपल्यासोबत जुळणार आहे. चेक. चला, नक्कीच क्वार्टर फायनल्सचे इकडे मात्र आता लॉर्ड्स पडणार आहेत. तर जेवढेही कॅप्टन्स इकडे मात्र उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे, आपण मात्र इकडे चिठ्ठ्या पडताय, लॉर्ड्स पडतायत, तर त्यासाठी मात्र आपण इकडे उपस्थित राहायचं आहे. जेवढेही कॅप्टन्स इकडे मात्र आहेत ज्यांच्या टीम क्वालिफाय झालेल्या आहेत आणि बाकी तुम्हाला जर उपस्थित नसतील तर लाईव्हच्या माध्यमातून कळवले जातील. तर जेवढेही कॅप्टन मैदानावरती उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की नक्कीच आपण मात्र इकडे प्रेझेंटेशन बॉक्सकडे रिपोर्ट करायचं आहे. हा जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी इकडे मात्र प्रेझेंटेशन बॉक्सकडे पाठवून द्या. यवतमाळ टीमचे आलेत. नाशिक टीमचे एक प्रतिनिधी असतील तर इकडे पाठवून द्या. नाही का? ठीक आहे. ओके. या दरम्यान जर पाहिलं तर वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा तुषार पाटील बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे बॅकफुटला गेले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक जायचं होतं परंतु वेळेतच स्वतःला थांबवलं, त्यामुळे बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न इथे असफल राहिला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय जे कडून. जे म्हणजेच की जगदीश जाधव पाहायला मिळत आहे स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 20 धावा. चेक. चला, हे बघा, तब्बल 8 चिठ्ठ्या इकडे मात्र बनवल्या गेल्यात. सर्व टीमने एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे.
जशा ज्या क्रमाने चिठ्ठ्या उठतील तशाच मॅच लागतील. पहिल्या 2 ज्या उठल्या त्यांचा पहिला मॅच, दुसऱ्या 2 ज्या उठल्या त्यांचा दुसरा, तिसऱ्या 2 ज्या उठल्या त्यांचा तिसरा आणि शेवटला ज्या 2 उरतील त्यांचा चौथा. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. टाका. यस, 2 चिठ्ठ्या. हा पहिला मॅच आहे. पहिला क्वार्टर फायनलचा मॅच होईल. एकीकडे ताडोबा टायगर्स चंद्रपूर त्यांच्या विरोधात खेळेल पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये MH56 खामगाव आणि त्यांच्या विरोधात ताडोबा टायगर्स चंद्रपूर. हा पहिला मॅच. किती या मॅच नंतर लगेच या गोष्टींकडे लक्ष असू द्या. हा दुसरा सामना आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची चिठ्ठी. तिसऱ्या क्रमांकाची चिठ्ठी नांदेड वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात बुलढाणा ॲग्रो स्पार्टन्स आणि नांदेड वॉरियर्स. हा दुसरा मॅच. त्वरितरित्या तोही मॅच खेळला जाईल. दोन चिठ्ठ्या उचल. हा तिसरा क्वार्टर फायनल्सच्या चिठ्ठ्या इकडे मात्र केल्या जात आहे. लॉर्ड्स मात्र पाडले जातात आहे. स्पार्टन 11 वाशिम विरोधात वाशिम ॲग्रो असोसिएशन वर्सेस स्पार्टन 11 वाशिम. हा तिसरा आणि हा शेवटचा. वाशिमची डर्बी लागली आहे. क्या बात आहे. आणि हा चौथा आहे. हा शेवटचा क्वार्टर फायनल्स. बॉल पुरवायचा आहे. शेवटचा आहे हा. पाहिलं तर वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. आता आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. पुन्हा एक वेळ आपलं सर्वांचं पुनश्च एक वेळ स्वागत आहे. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026चा हा थरार या ऐतिहासिक जिजामाता प्रेक्षागारामध्ये सुरू आहे. आज जर पाहिलं तर 4था दिवस आहे सचिन सर, आणि 4थ्या दिवसातला हा सामना एका बाजूला आहे टीम यारा यवतमाळचा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये नाशिक ॲग्रिकॉस 11चा संघ. 4 ओव्हर समाप्त झाल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 2 गडी बाद. टीम यारा यवतमाळ ओके रिटायर्ड आउट असणार आहे. बॉलिंगसाठी धावसंख्या 38, 38 धावा. शामराव आलेत आता. शामराव शिंदे. आणि बघा शामराव शिंदेने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 2 धावा खर्च केला. तोच गोलंदाज आलाय. हो आल्या पहिलाच बॉल काय टाकलाय. अगदी समोर टाकलेला बॉल प्ले अँड मिस करत असताना गतीने टाकला. खांद्याचा पुरेपूर वापर. विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये हा निर्धाव चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली 38 धावा. 5वा ओव्हर. शामराव शिंदे संघाचा एक मुख्य गोलंदाजी ट्रॅकवरती. हो क्लीन बोल्ड. आजच्या दिवसातला दुसरा क्लीन बोल्ड केला शामराव शिंदेने. शिंदेगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्या बॉलिंग मधून अप्रतिम मारा. आणि आता वर्चस्व इथे टीम नाशिक ॲग्रिकॉस संघाचा पाहायला मिळते या पहिल्या डावात. शामराव शिंदे आज काय बॉलिंग केली आहे गोलंदाजाने. पुरेपूर अप्रतिम मारा केला आणि आजच्या दिवसातली 3री विकेट आपल्या नावे केली आहे. मात्र 2 धावा आतापर्यंत खर्च केलाय. सचिन सर काय सांगाल. काय सामना सुरू आहे. काय बॉलिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक वेळ बागपुटला दात कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक फटका खेळायचा होता, परंतु मात्र इकडे बॅट आणि बॉलचा संपर्कही तेवढा मात्र झाला नाहीये.
आज मात्र श्यामराव शिंदेने एका बाजूला अंकुश लावला गेलाय, एका बाजूला जर पाहिलं तर बांधून ठेवलं आहे फलंदाजांना. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. टीम बघा, यारा यवतमाळचा संघ डेपमध्ये बॅटिंगसाठी जाणला जातो, परंतु आज मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय, अलॉंग दी कार्पेट सिंगल धाव वेगाने फंबल झालाय तिकडे, आणि जशी चुकी झाली फिल्डर कडून 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 2 धावा आल्यात, 2 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 40-40. 2 बॉल बाकी असणारे त्या 5व्या ओव्हरचे. आणि आज 2 ओव्हरचा स्पेल बघा, 2 ओव्हरचा स्पेल शामराव शिंदेचा एक पहिल्या डावाला कलाटणे देऊन देणारा ठरलाय, कारण त्या पद्धतीने बॉलिंग त्यांनी केली आजच्या दिवसात. ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाचा फॉर्म असतो ना, तर त्यावेळेला अशा पद्धतीची बॉलिंग पाहायला मिळते. खेळपट्टीला ओळखलं बघा, खेळपट्टीवरती सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर थोडासा ओलावा पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र अगदी पुरेपूर प्रकाश या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. त्यानंतर आता खेळपट्टी सुकली आहे, कोरडी खेळपट्टी आहे, आणि पुरेपूर फायदा आता गोलंदाजाला होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ गुडलेतला पडल्यानंतर टॉपेज जिकडे झालाय, मिस टाईम फटका, परंतु मात्र मिस टाईम फटका झाला असला, परंतु मात्र हा जातोय बॉल अगदी गॅप मध्ये, आणि डीप थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. थँक्यू डीजे. या टुर्नामेंटसाठी विशेष सहकार्य करणारे आमचे बंधू तायडे कृषी केंद्र सिंदखेड राजा, विशाल कृषी केंद्र सिंदखेड राजा, गजानन कृषी केंद्र सिंदखेड राजा, उमेश कृषी केंद्र सिंदखेड राजा, जगताप ॲग्रो सिंदखेड राजा, आदर्श ॲग्रो सिंदखेड राजा, मंगल कृषी केंद्र देवळगाव मही, गणेश कृषी केंद्र देवळगाव मही, यश कुमार ॲग्रो देवळगाव मही, गुरुकृपा कृषी सेंटर लोणार, बालाजी ट्रेडर्स लोणार, कृष्णा कृषी केंद्र लोणार, गजानन कृषी केंद्र लोणार, शीतल ॲग्रो एजन्सी लोणार, पाटील कृषी केंद्र लोणार, प्रगती कृषी केंद्र लोणार, गणराज ॲग्रो सेंटर मेकर यांनी विशेष असं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचे, आयोजक कमिटीतर्फे त्यांचे खूप खूप आभार. आणखीन एक वेळ ही बॉल जर पाहिला तर इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय आल्या पहिलेच. पहिलाच बॉल या शेवटच्या ओव्हरचा, आणि क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या या बॉलवरती. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. यारा यवतमाळ संघ आता पूर्णपणे संकटात सापडलाय. कालचा दिवस जर पाहिला तर यारा यवतमाळ संघ असा राहिलाय. कालच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली, धावा ठोकल्या कालच्या दिवसामध्ये, परंतु आज मात्र प्रत्येक धावेसाठी इकडे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे प्रत्येक फलंदाजाचा. परंतु मात्र कौतुकही करावं लागेल ना, ज्या पद्धतीने बॉलिंग केली आज नाशिक ॲग्रिकोस संघाच्या गोलंदाजाने. त्यामध्ये जर पाहिलं तर श्यामराव शिंदेचं कौतुक करावं लागेल. काय अफलातून बॉलिंग केली आहे. आजचा दिवस अप्रतिम टप्पा पकडला, खेळपट्टीचा पुरेपूर आढावा घेतला. त्यांना माहिती होतं कोणत्या टप्प्यावरती बॉलिंग आजच्या दिवसामध्ये त्यांना पुरेपूर फायदा देऊन जाईल, आणि तो फायदाही मिळालाय. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु हाई बॉल अगदी बॅटच्या खालून निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे या सामन्यामध्ये कमी धावांपर्यंत घेऊन जाईल टीम यारा यवतमाळ संघाला. हाई बॉल एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगलचा प्रयत्न आहे, सिंगल धाव घेतली गेली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय, परंतु वेळेस नकार दिला इथे. त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. बघा, जर बॉलिंग पाहिली ना आतापर्यंत आकाशने 2 ओव्हर टाकले, 17 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेट मात्र मिळाली नाहीये, परंतु श्यामराव शिंदेने 2 ओव्हर टाकत 8 मात्र धावा इकॉनॉमिकल ओव्हर राहिल्यात. दोन्ही 3 विकेट आपल्या नावे केल्या, आणि 3 त्या विकेट ज्या आल्यात त्यामुळे जर पाहिलं तर पूर्णपणे दबाव वाढला यारा यवतमाळ संघाच्या फलंदाजांवरती. त्यानंतर मात्र धावा अगदी फार पोकळ रीतीला बनले आहे. त्याच पद्धतीने बॉलिंग पुढच्या काही ओव्हर्समध्ये पाहायला मिळते आहे. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट वर गेलाय, आणि दूर गेलाय मात्र तेवढाच, आणि बॉल जातोय अगदी लॉंग ऑन लाईनच्या पलीकडे. डीपला फरार आलाय षटकार.
थँक्यू डीजे. तुषार पाटील यांनी एक ओव्हर टाकला, त्यामध्ये ते थोडेसे महागातच पाहायला मिळाले. 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरसाठी आपल्याला अक्षय गायकवाड पाहायला मिळतात. अक्षयने बॉलिंग चांगली केली आहे, आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. या शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एक वेळ अक्रॉस द लाईन शॉर्ट टर्म पुल प्रॉपर केलाय, प्रॉपर टायमिंगने याही बॉलला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल एक टप्पा उचडी खात जातोय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. 4-4 चौकार. बॉल प्लस चौकारी आलाय. नो बॉल प्लस 4 धावा, एकूण 5 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. एक वेळ असं झालं होतं की धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धावा करता आहेत श्रेयस. प्रत्येक बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी राहिलाय श्रेयसचा. येणारा बॉल फ्री हिट, धावसंख्या धावफलकावरती 60-60 आणि येणारा बॉल या इनिंगचा फ्री हिट आणि त्याचबरोबर शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या बॉलवरती फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे, फिल्डरच्या डोक्यावरून उसळी खात जाईल. बॉल वाईट इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय, सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. 6 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती संघर्ष करत बनवली आहे टीम यारा यवतमाळ संघाच्या फलंदाजांनी 64 धावा, ज्यामध्ये फिनिशिंग टचेस आले श्रेयसचे, ज्यांनी 8 बॉल 24 धावा केल्या. फिनिशिंग टचेस दिली आहे ते महत्वाचे होते शेवटच्या क्षणांमध्ये. 64 धावांनी 65 धावांचं लक्ष आहे टीम नाशिक ॲग्रिकॉस संघासमोर. धन्यवाद असतील अमर साठे सरांचे, पंचांच्या भूमिकेत ते होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर.
हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसरसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ॲझोसायटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश कृषी केंद्र लोणार, गजानन ॲग्रो सेंटर मेहेकर, न्यू श्रीकृष्ण ॲग्रो सेंटर मेहेकर, पाटील कृषी केंद्र मेहेकर, दिलीप ट्रेडर्स मेहेकर, तृप्ती ॲग्रो मेहेकर, गजानन ॲग्रो मेहेकर, गजानन कृषी केंद्र जानेफळ, त्यानंतर श्रीकृष्ण ॲग्रो जानेफळ, यश ॲग्रो जानेफळ, दर्तीधन बुलढाणा, त्यानंतर श्रीलक्ष्मी ट्रेडर्स धाड, साई कृषी केंद्र धाड यांच्या सर्वांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आपल्याला प्राप्त झालंय. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत जुडतील व्हॉइस ऑफ छत्रपती संभाजीनगर, व्हॉइस ऑफ मराठवाडा, सौरभजी राजपूत सर. ओव्हर टू यू सौरभजी राजपूत सर. धन्यवाद. हॅलो, चला स्वागत आहे सर्व क्रीडा रसिकांचं. आपण बघत आहात बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा आजचा मात्र 4थ्या दिवसाचा थरार. आणि दरम्यान जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला आपण बघतोय एकीकडे यवतमाळचा संघ जो की आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर नाशिकचा संघ आहे. सातत्याने जर बघितलं तर बुलढाणा एक असा विभाग राहिलाय आणि क्रिकेट खास करून या मैदानावर जर बघितलं तर नेहमी चर्चेत राहतं. त्यातल्या त्यात व्यावसायिक गटाच्या स्पर्धा म्हणा, प्रीमियर लीगच्या म्हणा, की आता औद्योगिक क्षेत्रातली स्पर्धा म्हणा. दरम्यान इकडे जर बघितलं तर षटकारांची आतिषबाजी लागोपाठ इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आहे आणि जबरदस्त सुरुवात इकडे मात्र टीम नाशिकला मिळाली आहे. 64चा स्कोर बोर्डवर जर बघितलं तर टोटल सेट केला गेलाय. 65चा पाठलाग आहे आणि 2 बॉल इकडे मात्र सीमारेषा पुरेपूर आणि इतके लांब मारले आहेत की नवीन बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरवावे लागतात. चांगली सुरुवात सागर यांच्या माध्यमातून होत असताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडला जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय बुलढाण्यामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची, कारण की दैदिप्यमान आयोजन नियोजन द्यायचं तर बेस्ट द्यायचं. चांगलं असं मैदान, चांगली अशी खेळपट्टी, चांगले असे पंच, चांगलं असं युट्यूब आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर ॲग्रिकल्चर फील्डचे जर बघितलं तर हे सर्वच खेळाडू सध्याच्या घडला बुलढाणा गाठताना आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रामुख्याने म्हणजे 1 लाखाचा भव्य दिव्य पुरस्कार जो देखील मात्र आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतोय. तर नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमीच आहे आयोजन समितीचं. दरम्यान जर बघितलं तर 12 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर आहेत. चांगली सुरुवात सागर आणि यतींद्र ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि समोर जर बघितलं तर आकाश ठाकरे हे मात्र पहिल्या षटकात आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. रन संख्या मात्र 12 रन.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत तरी पॉवर दाखवली आहे फलंदाजाने. पुढे टाकण्याचा प्रयत्न, लागोपाठचा तिसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बट क्रिकेट असो की आयुष्य, लालच बुरी बला आहे. 2 षटकार इकडे मात्र आले होते. तिसराही खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मात्र डीप मिडविकेटला होते खेळाडू तैनात. क्रिकेटचा खेळ आहे, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. OUT आउट. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. 2 मोठे फटके आले आणि तदनंतर जर बघितलं तर धक्का मात्र इकडे लागताना पाहायला मिळाला तिसऱ्या चेंडूवरती. आणि काही का होईना इकडे जर बघितलं तर यवतमाळ संघाला एक संधी मिळाली आहे, कारण की सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले ना, तर नक्कीच आपण बघतोय की एक आत्मविश्वास थोडा का होईना बट खालावतो. बट गोलंदाज आहे, नेहमी आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं मन हे मात्र मोठं असलं पाहिजे. मोठे फटके तर येणार आहे बट कमबॅक करता देखील मात्र तुम्हाला आला पाहिजे आणि तोच कमबॅक इकडे मात्र केलाय आकाश ठाकरे. 12च्या स्कोरवरती जर बघितलं तर पहिला धक्का लागलाय आणि बॅटिंगसाठी आता विशालजी बर्डे आणि मनोजजी बेरड सर सध्याच्या खेळला स्कोररच्या भूमिकेत. आणि नक्कीच ते कळत होतं की नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश, जे की आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर 12 धावा 1 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी आतापर्यंत. बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांनी विचारणा केली आहे. तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे ऍक्शनच्या रिगार्डमध्ये. सुंदर असा झळणारे करंडक सध्याच्या घडला आपण बघू शकता, ज्यासाठी मात्र हे संघ लढा देत आहेत. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे औद्योगिक गटाच्या कुठल्या स्पर्धेमध्ये 1 लाखाचा पुरस्कार ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. त्यासाठी जर बघितलं तर आयोजन समितीचं खरंच कौतुक झालं पाहिजे. प्रेक्षकांसाठी जर बघितलं तर बसण्यासाठी प्रशस्त अशी व्यवस्था आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर हे मैदान. जिजामाता प्रेक्षकार ह्याचं हे मैदान जे मात्र आपण बघतोय. आणि नक्कीच सातत्याने जेव्हा जेव्हा हे मैदान डोळ्यासमोर येताना आठवते ती म्हणजे धर्मवीर चषकाची स्पर्धा. कारण की एक अशी स्पर्धा या मैदानाने दिलेली आपल्याला की जिची चर्चा फक्त जर बघितलं तर विदर्भापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, अखंड भारतात असलेली सुप्रसिद्ध असलेली अशी ती स्पर्धा आहे. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर खास करून आपण बघतो तारे सितारे जे मात्र त्या स्पर्धेसाठी वर्णी लावतात. आणि नक्कीच जर बघितलं तर या मैदानाची ती स्पर्धा देखील मात्र आपण बघतोय की एक ओळख आहे. नक्कीच निर्णय जर बघितला तर निर्णय अजूनही यायचा जर बघितला तर बाकी आहे. इकडे प्रेक्षक देखील आपण बघतोय नक्कीच चांगल्या संख्येने इकडे आलेले आहेत. काही जर बघितलं तर ॲग्रो फील्डचे आहेत, बट काही जर बघितलं तर क्रिकेटचे चाहते आहेत. संघ देखील माहिती नसतील, खेळाडू देखील माहिती नसतील, बट काही का होईना मॅच बघायची आहे हा मात्र प्रत्येकाचा इकडे मानस आहे. फेअर डिलिव्हरी लेग बायच्या रूपात इकडे मात्र धाव जी की स्कोरबोर्डवर जोडताना पाहायला मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने 13 धावा इकडे मात्र ज्या की स्कोरबोर्डवर जोडलेल्या आहेत. 4 बॉलमध्ये 13 धावा, त्यातल्या त्यात 1 विकेट. यतींद्र यांना मात्र आपण आता सध्याच्या घडला स्ट्रायकर एंडला बघतोय. नाशिकचे खेळाडू आहेत. चला घाई करायची आहे, मॅच मात्र थोडीशी लवकर लवकर खेळवा. बॉलिंग टीम आपल्याला विनंती आहे. रनसंख्या 13 रन. यावेळेसचा बॉल चांगल्यारीत्या बघितला आणि लास्ट मोमेंटला मात्र हलकीची फक्त कट करून दिलाय. डीप पॉइंट क्षेत्रात जर बघितलं तर अगदीच मैदानाला घासत पुसत चाटत बॉल निघून गेलाय चौकारासाठी. आउटसाइड ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न होता, बट चेंडूवरती मोहर लागली होती. CLA क्लास. चौकार 4. रनसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढते. 17 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डवर ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळतात आहे. चांगली सुरुवात मिळाली आहे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. 6 ओव्हरची मॅच. नाशिकचा संघ सध्याच्या घडला जर बघितलं तर आगेकूच करतोय. याही वेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. काय मारलाय सॉलिड. कदम ताल करत समोर आले होते. या आधीच्या बॉलवर चौकार.
आणि तदनंतर देखील जर बघितलं तर एक क्लासिकल रित्या लॉफ्ट करत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार वसूल केला. बॅक टू बॅक बाउंड्रीज आणि पहिलं षटक संपता इकडे मात्र 21 धावेंचा पाढा स्कोरबोर्डवर वाचला गेलाय. एक गडी बाद असताना विकेट आली, बट त्यातल्या त्यात जर बघितलं तर 21 धावाही आल्याय, ही मात्र महत्वाची गोष्ट. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मला असं वाटतंय नाशिकचा संघ खुश असेल कुठे ना कुठे की 21 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. समीकरण जर बघितलं तर 30 बॉलमध्ये 44 आहे, बट यवतमाळकरांना देखील सांगावं लागेल की का यवतमाळवरनं जर बघितलं तर त्यांनीही बुलढाणा गाठलंय. कारण की बघा, ही फक्त 2 जिल्ह्यांची लढाई नाहीये, 2 जर बघितलं तर प्रदेश सामने आहेत. एकीकडे आपण बघतोय नाशिक म्हटल्यावर खानदेश आणि दुसरीकडे यवतमाळ म्हटल्यावरती विदर्भ. तर अशा प्रकारची देखील मात्र एक लढाई आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत तरी थोडीशी आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे टीम नाशिक ॲग्रिकॉज 11चा संघ. दुसरीकडे जर बघितलं तर यारा यवतमाळ ॲग्रिकॉज हा संघ जो की आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर बदल केला गेलाय. कोण बॉलर? निश्वर यांना मात्र पाचारण केलं गेलंय यवतमाळ संघाकडनं. हा यावेळेस जर बघितलं तर भरकटलेली लाईन आणल्यात, बट चांगला स्टॉप. क्या बात आहे. काही का होईना फिल्डिंग मात्र इकडे जर बघितलं तर चांगली पाहायला मिळाली. संघासाठी तिकडे मात्र धावा वाचवल्यात. कारण की दररोज आपण बघतो की बघा, एका टीम मध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूची जागा बनते ना, तर या सर्व गोष्टी मात्र बघितल्या जातात. तुम्ही किती चांगली बॅटिंग करता, तुम्ही किती चांगली बॉलिंग करता, नक्कीच जर बघितलं तर या गोष्टी सेकंड नंबरवर येतात. पण पहिले काय येतं, तो चांगली फिल्डिंग करून घेतो. तर नक्कीच फिल्डिंगला देखील जर बघितलं तर खासं महत्व आहे आणि ते काम मात्र तिकडे करताना आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. आता यतींद्र यांच्यासाठी जर बघितलं तर डीप मिड विकेटला खेळाडू घेतलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोरच्या दिशेने येऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये मात्र तिकडे बॉल रोखलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. मातीची खेळपट्टी विशेष आकर्षण आहे या मैदानातील. कारण की आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर सिमेंटच्या खेळपट्टीचं म्हणा किंवा टर्फ क्रिकेटचं म्हणा प्रमाण मात्र वाढलंय. बट मातीची खेळपट्टीवर टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याची एक जरा मजा वेगळी असते आणि ती मात्र सातत्याने या मैदानावर आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कारण की बाले किल्ला आहे हा. जर बघितला तर हे मैदान जर बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटचं. याही वेळेस चांगला चेंडू सातत्याने जर बघितलं तर टप्प्यामध्ये इकडे व्हेरिएशन दाखवली जातीये. या आधीच्या बॉलवर नक्कीच जर बघितलं तर पहिल्या बॉलवर सिंगल, बट तदनंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट गरज होती अशा प्रकारच्या जर बघितलं तर चेंडूंची. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या आहेत. दबाव मात्र नक्कीच बनलेला असेल, बट त्या दबावाला देखील जुगारावं लागणार आहे. प्रत्येक जण स्वतःला इकडे मात्र सिद्ध करण्यासाठी दाखल झालाय आणि टेनिस बॉल क्रिकेटचा तर मूळ मंत्र आहे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करणार. यावेळेसचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. यतींद्र यांच्या बॅट मधून वेलकम बाउंड्री, चौकार 4. चांगली बॅटिंग नक्कीच जर बघितलं तर भोपू वाजताय, टाळ्या शिट्या वाजताय. त्यातल्या त्यात जर बघितलं तर तात्या विंचूने तर इकडे मात्र सध्याच्या घडीला वेगळीच रंजकता आणलेली आहे. मजा येते. मोठ्या स्पर्धेचा थरार आहे. त्यातल्या त्यात जर बघितलं तर बुलढाण्याचे क्रिकेटचे चाहते देखील मात्र येत आहे. सावलीचा आसरा बघून मॅच आनंद घेत आहे. हो चांगला चेंडू. नक्कीच जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र जे की पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 आलेले आहेत. गोलंदाजाचं कौतुक राहील, कारण की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कसलेली लाईन आणल्यान चौकार येऊ नये. फटका हवेत. आता कायच बोलावा, अशा वेळेस शब्दच कमी पडतात. आता बघूयात, क्या छूटा हलवा, अब क्या होगा मैदान के अंदर यतींद्र का जलवा. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर आपण बघतोय 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा या मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला लागताना पाहायला मिळतात. 27 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 आफ्टर 2. पॉवर प्लेची षटकं जी मात्र सध्याच्या घडला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. 24 बॉलमध्ये 38चं समीकरण. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही संघ कधी आगेकूच करू शकतात, कारण की आपण बघतोय आता पुढच्या षटकांमध्ये जर 1-2 विकेट आल्या, 2-4 डॉट बॉल चांगले पडले तर गोलंदाजी करणारा संघ आगेकूच करेल. तर दुसरीकडे जर बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 15-20 धावेंचं जर षटक आलं तर फलंदाजी करणारा संघ देखील आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल.
27 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत, एक गडी बाद. यानंतर जर बघितलं तर तुम्हाला बाद फेरीचे सामने देखील मात्र पाहायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलच्या मॅचेस या सामन्यानंतर मात्र ऑन होतील. चिठ्ठी पद्धतीने जर बघितलं तर क्वार्टर फायनलचे लॉर्ड्स इकडे मात्र पाडलेले गेलेत आणि जसा हा सामना संपेल तसा मात्र ज्या संघांच्या मॅचेस ज्या क्रमाने लागलेल्या आहेत त्यांनी मात्र तयार राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केलाय. पुढच्या षटकात आपण बघतोय आता विवेक यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय, म्हणजे तिसरं षटक आणि तिसरा नवीन गोलंदाज यतेंद्र यांच्यासाठी फील्ड सेटअप जो केला गेला. एकीकडे जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग ऑन आहे, त्यातल्या त्यात आपण बघतोय डीप मिड विकेट लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफला ऑलमोस्ट एक खेळाडू ठेवलाय आणि त्याचबरोबर जर बघितलं तर कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात 38च्या बाहेर बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, गॅपला शोधलाय, फिल्डर मात्र धावताय, अडवलाय बॉलला. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. दुसऱ्याही धावेचा कॉल चांगल्यारीत्या इकडे मात्र 2 धावा ज्या आहेत त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. tenniscricket.in वर जर बघितलं तर स्पर्धा मात्र तुम्ही लाईव्ह देखील बघू शकतात. घर बसल्या अनेक जण आपल्या मोबाईलवर स्मार्ट टीव्हीवर देखील मात्र स्पर्धेचा मोठ्या संख्येने आनंद घेतात आहे. प्रत्येकाला बघायची आहे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग. चांगला चेंडू, पण इकडे काय बॅटची कट घेऊन इथे देखील क्षेत्ररक्षक धावतील. चांगलं क्षेत्ररक्षण आर के आपल्याला तिकडे पाहायला मिळाले आणि काही का होईना 2 वाचवण्याचा इकडे मात्र प्रयत्न होता, बट तिसरी देखील पळून पूर्ण केली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव वाचवली, बट तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावस्वरूपी या 3 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र जातीये 32 वरती. पार्टनरशिप चांगली बनली आहे. 11 बॉल मध्ये 20, म्हणजे बघता बघता कधी पार्टनरशिप 20 धावांची बनली कळलं देखील नाही. आणि खास करून जर बघितलं तर असं नाहीये की फक्त मोठ्या फटक्यांवरच भर दिलेला आहे, सिंगल डबलला देखील मात्र तेवढंच खास महत्व दिलंय. आता आपण बघितलं 3 धावा देखील मात्र दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या. तर या गोष्टी मात्र पाहिजे, कारण की आपण बघतो षटकार चौकारांचं फक्त क्रिकेट नाहीये, सिंगल डबलला देखील मात्र क्रिकेटमध्ये तेवढंच खास महत्व आहे. 32 वरती एक स्कोर 32 for 1. खुल्या टप्प्याचा बॉल मनगटाच्या साह्याने मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र येतील, चेंडूला अडवतील, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील इकडे मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. गोलंदाजांनी जर नक्कीच यष्ट्यांच्या जवळ चेंडू अडवला असता काही ना काही तर होईना तिकडे मात्र संधी निर्माण झाली असती. धावस्वरूपी जर बघितलं तर आपण बघतोय 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष जसं जसं दिवस पुढे जात आहे, वर्ष पुढे जात आहे, खेळ बदलतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मात्र प्रामुख्याने बदलतोय. यावेळेसचा बॉल बॅटची कड बघा. जेवण इकडे मात्र सुरू झालेलं आहे. जे कोणी जेवणाचे बाकी असतील किंवा ज्यांनी की नाही आतापर्यंत जेवण केलेलं नसेल तर नक्कीच त्यांनी मात्र जेवणाचा आस्वाद फूड कोर्ट मध्ये येऊन घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे, जेवण चालू झालेलं आहे तर आपण मात्र नक्की जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. रन संख्या मात्र सध्याच्या घडला 35 वरती 1 आहे आणि 20 बॉल 30 रन. हे 2 बॉल आता फार निर्णायक आहेत, कारण की रिक्वायर्ड रन रेट शेवटच्या 3 षटकांमध्ये कसा राहतोय हे देखील बघण्यालायक राहील. हलक्या हातांनी इकडे मात्र खेळून काढलं बॉलला. यतींद्र ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात आहे ना, नक्कीच जर बघितलं तर एक थोडासा लेदर बॉलचा टच देखील मात्र त्यांच्या फलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान इकडे जर बघितलं तर लेग स्टिकच्या दिशेने बॉल बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल ओ काय गॅपला शोधलाय, लाजवाब गॅप आहे मोठा, नाही होत आहे धावांचा कुठलाच तोटा. याला म्हणतात फिल्डिंग सोबत क्रिकेट खेळणं. स्वाद अनुसार नमक, चांगला फटका. आणि नक्कीच जर बघितलं तर षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. ड्रिंक्स ज्या मात्र आता मैदानाच्या आतमध्ये ऑन आहेत आणि नक्कीच ग्राउंड स्टाफचं देखील कौतुक राहील. जसा कॉल दिला गेला लगेच मात्र तेही मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 3 ओव्हरच्या अखेरीस 41, 3 ओव्हर 41, एक गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 18, धावा बनवायच्या 24. 18 बॉल 24 रन.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडिया देखील मात्र एक वेगळाच माहोल इकडे मात्र बनवला आहे. आणि या तात्या विंतो आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर त्यांचे साथी गोरिला यांचंही मात्र कौतुक झालं पाहिजे. आणि डीजे मास्टर विनंती आहे त्यासाठी देखील मात्र एखादी फरमाईश झपाटलेल्याची होऊन जाऊ द्या. चला मॅचच्या दिशेने मात्र आपण वळतोय आणि ड्रिंक्स ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आणि आमच्या ग्राउंड मंच देखील कौतुक राहील. सर्वात पुण्याचं काम जर या स्पर्धेत कोणी करतंय तर तेच करताय पाणी पाजण्याचं. 3 ओव्हरमध्ये 41 टाकलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आता जर बघितलं तर निश्वर, ज्यांनी या आधीच्या षटकामध्ये 6 धावा केवळ आणि केवळ खर्च केल्या होत्या, त्यांनाच मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं येतंय. बोथ एंड आपण बघतोय स्पर्धा जर बघितलं तर तशी खेळवली जाते. आणि नक्कीच जर बघितलं तर एक प्रोफेशनलिझम आपण बघतोय स्पर्धेमध्ये जे मात्र मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय. चांगल्या अशा किट्स आहेत, सुंदर अशा ट्रॉफी आणि त्यातल्या त्यात मातीची खेळपट्टी. हो हो हो, काय मारलाय फटका हवेत आणि फटका मात्र गेलाय सरळ सीमारेषा पार. नाव आहे यतींद्र आणि यतींद्रचा जलवा इकडे मात्र बुलढाण्यामध्ये देखील सिक्सर षटकार. बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अनुभव जर बघितला ना, यस थँक्यू 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 डीजे. रनसंख्या मात्र वाढली आहे. 47 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड लागतात आहे. 18 धावांची गरज आहे आता. हो, याही बॉलला समोरच्या दिशेने फिल्डर मात्र आहेत. फिल्डर केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक. काय बॅटिंग सुरू आहे. यतींद्र आज मात्र बुलढाण्यामध्ये आपल्या बॅटची पॉवर दाखवत असताना चौकार 4. नाही, आषाढीला असते पंढरपूरची वारी आणि आज मात्र यतींद्रची फलंदाजी पडतीये गोलंदाजांवर भारी. रनसंख्या मात्र 57 रन. 13 बॉल 35 ची केळी, 4 चौकार, 2 षटकार आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर फलंदाजीमध्ये ऍब्सोल्यूट क्लास. 8 धावा पाहिजेत. सन्माननीय श्री लक्ष्मी ट्रेडर्स धाड, सन्माननीय निलेश शिंगडे आणि सन्माननीय देवीदास दादांचा या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार स्वागत करतोय. सन्माननीय आमचे रवींद्र शिंगणे साहेब, त्याचबरोबर योगेश बडे साहेब आणि राहुल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी निलेश शिंगडे सर त्याचबरोबर देवीदास सरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतो या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने. खरं तर ही दोन्ही आमची अगदी तोलामोलाची सहकारी मंडळी आहेत, मान्यवर मंडळी आहेत. अतिशय जर पाहिलं तर मार्गदर्शन प्रत्येक वेळेला आम्हाला असतं
त्याचबरोबर जर काही लागलं तर एक शब्द टाकला तर अगदी पहिल्याच शब्दांमध्ये होकार देणारी ही मंडळी आहे आणि यांचा हात अगदी डोक्यावरती असला ना तर यासारख्या अनेक स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकतोय. तर त्यांचेही धन्यवाद असतील. तर आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतो आहोत. मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅचसाठी कृपया आपण इकडे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत, नाव आहे त्या खेळाडूचं रामराव शिंदे. श्यामराव शिंदे या, आपण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहात. या श्यामदादा या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला जातोय. या सर, तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतो आहोत. त्याचबरोबर 1001 रुपयांचा चेक, चेक नाही तर कॅश असणार आहे, फक्त चेक आपण देतोय. 1 रुपया पण त्यामध्ये आहे, 1 रुपया सोडला नाहीये, 1 रुपया सुद्धा आपल्याला पॉकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. तर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत तर श्यामराव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि या अगोदरचा सामनाही त्यांचा सागर, सागर आपण यायचा. या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण आहात. हे सन्माननीय निलेश सर, त्याचबरोबर देविदास सर यांच्या